नमस्कार. आजच्या या ऐतिहासिक विश्लेषणात आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण भारताच्या इतिहासातील एका अशा दशकात डोकावणार आहोत ज्याने एका नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राची दिशा आणि दशा खऱ्या अर्थाने ठरवली. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार करून आपण एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र बनलो. पण स्वातंत्र्यापुढचा रस्ता अजिबात सोपा नव्हता. विशेषतः 1960चं दशक. या दशकातील नाट्यमय आणि निर्णायक घडामोडींनी भारताच्या इतिहासाला कसे वळण दिले याचाच सखोल वेध आपण आज घेणार आहोत. हे बघा, आजचा आपला प्रवास कसा असणार आहे ते थोडक्यात पाहूया. आपण तरुण प्रजासत्ताकाची सुरुवातीची आव्हाने, 60च्या दशकातील भूराजकीय तणाव, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांचे नेतृत्व आणि शेवटी पूर्व पाकिस्तानचा अभूतपूर्व पेचप्रसंग या क्रमाने पुढे जाणार आहोत. चला तर मग सुरुवातीपासून म्हणजे तरुण प्रजासत्ताकासमोरील आव्हानांपासून सुरुवात करूया. जरा विचार करा, भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. आपला समाज किती बहुजिन्सी आहे. इथे पावलोपावली भाषा, धर्म, वंश आणि जाती बदलतात. अशा या अफाट समाजाला एकत्र बांधून ठेवणे आणि त्याचवेळी आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडवणे हे काही साधे आव्हान नव्हते. यावर मात करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली आणि गरिबी हटवण्यासाठी औद्योगिकरणावर मोठा भर दिला गेला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकांचे यशस्वी आयोजन करून भारताने जगाला दाखवून दिले की लोकशाहीच्या मार्गानेही राजकीय स्थैर्य मिळवता येते. याच काळात दुर्बल घटकांसाठी अनेक सामाजिक सुधारणांचा पायाही रचला गेला. आता आपण येऊयात दुसऱ्या टप्प्याकडे. 1960चे दशक आणि वाढता भूराजकीय तणाव. या दशकाने भारताची खऱ्या अर्थाने कठोर परीक्षा पाहिली. ह्या दशकात घटना इतक्या वेगाने बदलत होत्या की विचारू नका. सुरुवातीला आपण गोवा, दमण आणि दीव यांची पोर्तुगीज राजवटीतून मुक्तता केली. हा एक मोठा विजय होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. 1962मध्ये मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात चीनसोबत युद्ध झाले. ही देशासाठी अत्यंत कठीण वेळ होती. आणि जणू हे कमी होते म्हणून की काय, 1964मध्ये आणखी एका मोठ्या धक्क्याने देशाला हादरवून सोडले. हा धक्का होता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाचा. स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाचे पहिले प्रधानमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत कुशलतेने भारताचे नेतृत्व केले होते. ते केवळ भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार नव्हते, तर देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पाया त्यांनीच रचला होता. अशा या उत्तुंग नेत्याचे 1964मध्ये अकस्मात निधन झाले आणि साहजिकच देशासमोर एक मोठी पोकळी निर्माण झाली. मग साहजिकच संपूर्ण देशासमोर आणि जगासमोर एकच मोठा प्रश्न उभा राहिला. आता पुढे काय? युद्धाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या या तरुण देशाला आता कोण पुढे घेऊन जाणार? आणि इथेच सुरुवात होते आपल्या तिसऱ्या टप्प्याची, लालबहादूर शास्त्रींचं पर्व. नेहरूंसारख्या एका विशाल व्यक्तिमत्वानंतर देशाची धुरा एका अत्यंत साध्या पण तितक्याच कणखर नेत्याच्या हाती आली, लालबहादूर शास्त्री. शास्त्रीजींचा कार्यकाळ तसा अगदी छोटा राहिला, पण त्यांनी ज्या खंबीरपणे एका मोठ्या संकटाला तोंड दिले त्यासाठी इतिहास त्यांना नेहमी लक्षात ठेवेत. शास्त्रीजी प्रधानमंत्री झाल्यावर लगेचच 1965मध्ये काश्मीर प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका उडाला. देश नुकताच चीनच्या युद्धाच्या धक्क्यातून आणि नेहरूंच्या जाण्याने सावरत असतानाच सीमांवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले. राष्ट्राच्या क्षमतेची ही एक मोठी कसोटी होती. पण या आणीबाणीच्या काळात शास्त्रीजींनी संपूर्ण देशाला कसे एकत्र बांधले हे खरोखरच अद्भुत आहे. त्यांनी एक मंत्र दिला, जय जवान जय किसान. या एका घोषणेने कमाल केली. सीमेवर लढणारा सैनिक आणि शेतात राबणारा शेतकरी या दोघांचेही देशासाठी असलेले महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या घोषणेने संपूर्ण देशात एक अभूतपूर्व ऊर्जा आणि एकता निर्माण केली. या युद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सोव्हिएत युनियनने मध्यस्थी केली. 1966मध्ये ताश्कंद येथे ऐतिहासिक करार झाला. पण या करारानंतर लगेचच तिथेच लालबहादूर शास्त्रींचे अत्यंत अचानक आणि दुःखद निधन झाले. ही एक मोठी शोकांतिका होती. विचार करा, अवघ्या 2 वर्षांच्या अंतरात भारताने आपले 2 महान नेते गमावले. नेतृत्वाची इतकी मोठी पोकळी आणि एकामागून एक येणारी संकटे. याआधीच अस्थिर असलेल्या दशकाचा पुढचा काळ भारत आता कसा पार पाडणार, हा अत्यंत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा होता. आणि इथूनच आपल्या कथेत एक महत्त्वपूर्ण वळण येते.
इंदिरा गांधींकडे नेतृत्व. 1966 श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या. एका अतिशय नाजूक आणि आव्हानात्मक वळणावर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यांची प्रतिमा अत्यंत खंबीर आणि धाडसी निर्णय घेणारी अशी होती. देशाची अर्थव्यवस्था आणि समाजकारण बदलून टाकणारे काही धडक निर्णय त्यांनी घेतले. यातले 2 सर्वात महत्त्वाचे निर्णय म्हणजे 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण आणि जुन्या संस्थानिकांना मिळणारे तनखे म्हणजेच प्रिव्ही पर्स कायमचे बंद करणे. या निर्णयामधून त्यांनी एका नव्या समाजवादी अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे सामान्य जनतेमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आणि देशाचे आर्थिक चित्र वेगाने बदलू लागले. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. पूर्व पाकिस्तानचा पेचप्रसंग. त्यावेळी भारताच्या पूर्वेला पूर्व पाकिस्तान होता. तिथल्या शासनाने अत्यंत दडपशाहीचे धोरण अवलंबले होते. या अन्यायामुळे तिथल्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि बघता बघता एका मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी पडली. या आंदोलनाला एक भक्कम चेहरा मिळाला, तो शेख मुजीबुर रहमान यांचा. त्यांच्याच नेतृत्वाखाली मुक्ती वाहिनी या सेनेची स्थापना झाली. ही मुक्ती वाहिनी पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी थेट लढ्यात उतरली. हा काही साधा उठाव नव्हता, तर स्वातंत्र्याचा एक संघटित लढा होता. आता तुम्ही म्हणाल, शेजारच्या देशात चाललेल्या या वादाचा भारतावर काय परिणाम झाला? तर मित्रांनो, परिणाम खूप मोठा आणि थेट होता. जीव वाचवण्यासाठी आणि आश्रयाच्या शोधात चक्क कोट्यावधी निर्वासितांनी सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. कोट्यावधी, जरा कल्पना करा, एवढ्या मोठ्या संख्येने लोक अचानक आल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि साधनसंपत्तीवर किती भयंकर ताण आला असेल. आणि इथेच आपला आजचा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. एका बाजूला कोट्यावधी निर्वासितांचा असह्य भार आणि दुसऱ्या बाजूला शेजारील देशात पेटलेलं युद्ध. या दुहेरी आणि अत्यंत स्फोटक परिस्थितीचा सामना हे तरुण प्रजासत्ताक कसे करणार होते? इंदिरा गांधींच्या खंबीर नेतृत्वाखाली भारताने या अभूतपूर्व संकटाला कसे उत्तर दिले, हा इतिहास खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. पण त्यापुढच्या घडामोडी आपण इथे थांबून तुमच्या विचार करण्यासाठी सोडणार आहोत. अशा आव्हानात्मक परिस्थितीतून भारत कसा तावून सुलाखून निघाला हे समजून घेण्याची उत्सुकता नक्कीच तुमच्या मनात जागृत झाली असेल.